वाशिमच्या प्रभाग 10 मधील ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय आणि अर्ध्या तासापासून मतदान प्रक्रिया खोळंबली आहे। मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या आता रांगा लागलेल्या आहेत आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून ईव्हीएम बदलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। गेल्या अर्ध्या तासापासून इथली मतदानाची प्रक्रिया सध्या खोळंबली आहे। वाशिममधून ही महत्त्वाची बातमी येते। प्रभाग क्रमांक 10 मधल्या ही घटना आहे। वाशिमच्या प्रभाग 10 मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय आणि हे मशीन बदलण्याचं आता काम सुरू आहे। तर वाशिम मतदान केंद्राच्या बाहेर अशा प्रकारे मतदारांच्या रांगा लागल्यात। मोठी गर्दी मतदारांची झालेली आहे। आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून मतदार या ठिकाणी गर्दी करू नयेत, लांबच्या लांब रांगा लावू नयेत। मात्र मतदानच्या दरम्यान या प्रक्रियेच्या दरम्यान सध्या ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे इथली मशीन्स बदलण्याचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे सध्या हे सर्व मतदार खोळंबलेत आणि काही वेळामध्ये इथला सगळा दुरुस्ती होऊन मग त्यानंतर पुन्हा एकदा मतदानाची प्रक्रिया सुरू होईल। सध्या प्रभाग 10 मध्ये वाशिममध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। गणेश मोहोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर थेट वाशिममधून जोडले गेले, जाणून घेऊया आणखी तपशील। गणेश, नेमकं काय झालंय? ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं कळतंय, कधीपर्यंत दुरुस्ती होईल? मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसतात। निश्चितच मागील 20 ते 25 मिनिटांपासून वाशिम शहरामधील जे प्रभाग क्रमांक 10 येथील जे मतदान प्रक्रिया आहे ती ठप्प झालेली आहे। मात्र आता निवडणूक विभागाकडून ईव्हीएम मशीन बदलून जे आहे निवडणूक प्रक्रिया पूर्ववत करण्यात येत आहे। ठीक, गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। गणेश मोहोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी अशा प्रकारे मतदान खोळंबलेलं आहे आणि तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे।